गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि समर्पण या आपल्या सायन्सच्या नवीन फ्रेश बॅच मध्ये. तर मित्रांनो, आपण मागच्या आठवड्यामध्ये कव्हर केला होता चॅप्टर नंबर 4 इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याचे इम्पॉर्टंट सगळे लेक्चर्स आपण कव्हर केलेले होते. कसे क्वेश्चन विचारले जातात ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आज कदाचित तुमचा समर्पण बॅचचा टॉपर ऑफ द वीक सेकंड हा आता आलेला असेल. त्याचा रिझल्ट 5 वाजता मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि आज आपण बघतोय ह्या चॅप्टरचे न्यूमेरिकल्स, जे की खूप इम्पॉर्टंट असणार आहे. बऱ्याच वेळेस हे न्यूमेरिकल विचारले गेलेले आहेत या अगोदर आणि मोस्टली रिपीटेड सुद्धा काही न्यूमेरिकल्स आहेत. सगळं कव्हर करणार आहेत. अजिबात टेन्शन नका घेऊ. बऱ्याच मुलांना न्यूमेरिकल्स म्हणलं की टेन्शन येतं. अजिबात नाही. वेन दादा इज हिअर देन वाय टू फिअर. मजेदार पद्धतीने तुम्हाला शिकवेल आणि इतकं इझी सांगेल की तुम्हाला वाटेल दादा एवढे इझी न्यूमेरिकल्स आहेत. ते तर आम्ही आमचा सेल्फ स्टडी करून पण केले असते. इतकं इझी तुम्हाला शिकवेल. पण त्या अगोदर फास्टली चॅनलवर आला आहात, लाईक करा. 100% सगळ्यात पहिले तर चॅनल लाईक करायचं फास्ट. या व्हिडिओला जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करायचं. सबस्क्राईब करायचंय तुम्हाला चॅनलला, कारण बरेच मुलं लाईक करत नाही. व्हिडिओज बघतात, तुम्हाला आवडतात, कमेंट जास्त असतात. आपलं असं पहिलं चॅनल आहे जिथे लाईक कमी कमेंट जास्त आहेत. असो, सीधी बात नो बकवास. सुरुवात करूया आपल्या आजच्या लेक्चरला. न्यूमेरिकल्स बघतो तेव्हा ऑब्व्हियस इम्पॉर्टंट गोष्ट येते, ते म्हणजे तुमचे लाडके सुंदर असे फॉर्म्युलेस. तर बघा पोरांनो, फॉर्म्युलाज खूप इम्पॉर्टंट आहे. फार लेंथी लेक्चर घेणार नाही. ऑन पॉइंट फास्टली आपण कव्हर करूयात, बिकॉज न्यूमेरिकल्स होताना खूप बोर होतो. त्यामुळे डोंट वरी. फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा? पहिला पी. पी म्हणजे काय रे? पॉवर. पी म्हणजे काय? तुमची पॉवर. पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट. पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट. रिपीट, फास्ट रिपीट करा. पॉवरचा फॉर्म्युला काय? व्होल्टेज इंटू करंट. पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट. पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट. म्हणजे जर का कोणी तुम्हाला पॉवर विचारली असेल, फॉर्म्युला कुठला विचारायचा? टाकायचा व्होल्टेज इंटू करंट. कोणता वापरायचा? व्होल्टेज इंटू करंट. ज्याचे फॉर्म्युले पाठ त्याला न्यूमेरिकल इझी जाणार. पुढे इलेक्ट्रिकल एनर्जी. जर का तुम्हाला इलेक्ट्रिकल एनर्जी विचारली असेल तर कुठला फॉर्म्युला? पॉवर इंटू टाइम. पॉवर इंटू टाइम. पॉवर इंटू टाइम. इलेक्ट्रिकल एनर्जी किती स्पेंड केली, म्हणजे यासाठी किती पॉवर लागेल आणि किती टाइममध्ये कंप्लीट केली तो टाइम लागेल. व्होल्टेज. जर का व्होल्टेज काढायचं असेल तर कुठला फॉर्म्युला? करंट इंटू रेजिस्टन्स. व्होल्टेज काढायचं असेल तर कुठला फॉर्म्युला? करंट इंटू रेजिस्टन्स. व्होल्टेज काढायचं असेल तर कुठला फॉर्म्युला? करंट इंटू रेजिस्टन्स. इलेक्ट्रिकल एनर्जी युनिट लक्षात ठेवायचे, कारण ते तुम्हाला कामात येतील. इलेक्ट्रिकल याच्यावरून काय माहिती का? याच्यावरून तुम्हाला समजेल कुठल्या न्यूमेरिकल मध्ये कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे, हे लक्षात ठेवा. इलेक्ट्रिकल एनर्जीचं युनिट काय आहे? किलोवॅट. इलेक्ट्रिकल एनर्जीचं युनिट काय आहे? किलोवॅट. इलेक्ट्रिकल एनर्जीचं युनिट काय आहे? किलोवॅट. पी. पॉवर कशामध्ये मोजता? वॅट. पॉवर कशामध्ये मोजता? वॅट. पॉवर आली म्हणजे वॅट आला किंवा वॅट आला, तिथे तुमची काय यूज होते? पॉवर यूज होते. आय. आय दिसला की एम्पियर. आय म्हणजे काय? करंट. आय स्टँड फॉर करंट. चॅट मध्ये टाका फास्टली. आय स्टँड फॉर करंट. करंट मध्ये कशामध्ये मेजर करता? एम्पियर मध्ये मेजर करता. करंट कशामध्ये मेजर करतात रे? एम्पियर मध्ये मेजर करता. करंट कशाने डिनोट करता? आय ने डिनोट करता. करंट कशाने डिनोट करता? आय ने डिनोट करता. व्ही. व्ही स्टँड फॉर व्होल्टेज. व्ही स्टँड फॉर व्होल्टेज. आर. रेजिस्टन्स. कोण? ओहम्स लॉ. कुठला लॉ रे? ओहम्स लॉ. कोणता लॉ रे पोरांनो? ओहम्स लॉ. कोणता लॉ रे? ओहम्स लॉ. आता काही बेसिक गोष्टी समजून घेऊयात, ज्या मी लेक्चर मध्ये सांगितल्या आहेत, बट एक रिपीट पण होऊन जाईल आणि चांगलं लक्षात राहील. बघा, एक इलेक्ट्रिकल सर्किट आहे. बरं दादा, इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये बघा बॅटरीज, करंट पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे ट्रॅव्हल होतो. हे माझ्या मुलांनी शिकलेले आहे. आता जो आर आहे बघा, रेजिस्टर लावलेला आहे. बरं, रेजिस्टरच्या समोर व्होल्टेज दिलंय. काय रे? व्होल्टेज. रेजिस्टन्स कशाने मोजता? व्होल्टमीटरने. कशाने मोजतात रे? व्होल्टमीटरने. खाली एक गॅल्व्हॅनोमीटर, ऍक्च्युली एमीटर येतो. काय आहे? एमीटर. करंट मोजण्यासाठी वापरतात. मग दादा, रेजिस्टन्स म्हणजे काय आणि व्होल्टेज नक्की काय? मला सांगा. आपलं घर आहे, घरामध्ये फ्रीज पण असतो, टीव्ही पण असतो, किंवा मोठे मोठे आपण म्हणू शकतो छोटे छोटे मिक्सर्स असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात. प्रत्येकाला इलेक्ट्रिक करंट सेम लागणार आहे का? इलेक्ट्रिकल एनर्जी सेम लागणार आहे का? मला सांगा. फ्रीज, टीव्ही, मिक्सर,
तुमचा एसी असेल किंवा आयर्न मशीन आपली जिला इस्त्री आपण म्हणतो, यांच्यासाठी इलेक्ट्रिकल एनर्जी सेम लागेल का? फास्ट चॅट करायची, फास्टली चॅटमध्ये टाका फास्ट. यांच्यासाठी इलेक्ट्रिकल एनर्जी सेम लागेल का? तर नाही, प्रत्येकाला इलेक्ट्रिकल एनर्जी वेगवेगळी लागणार. मग याच्यामध्ये कोण असतो? रेजिस्टन्स. कोण असतो रे राजा? रेजिस्टन्स. मग हा काय करतो? पूर्ण इलेक्ट्रिकल एनर्जी पास नाही करत, अडथळा आणतो, तो रेजिस्ट करायचा, विरोध करायचं काम करतो. मग जेवढी इलेक्ट्रिकल एनर्जी पाठवली आहे आणि जेवढी पोहोचली यांच्यामध्ये काही ना काही फरक येणार. जो डिफरन्स आहे तो मोजतो आपण व्होल्टेजने. कशाने रे? व्होल्टेजने डिफरन्स मोजतो. नक्की काय सांगणार? एकदम सिंपल मध्ये गालावरती डिम्पल करून सांगणार आहे. अकॉर्डिंग टू द ओम्स लॉ, ओम्स लॉच्या मध्ये व्होल्टेज इज इक्वल टू AI इंटू आर, करंट इंटू रेजिस्टन्स. व्होल्टेज केवढं असतं? जेवढं करंट असेल इंटू जेवढा रेजिस्टन्स असेल तेवढं काय असतं? व्होल्टेज असतं. व्ही म्हणजे व्होल्टेज, ज्याला आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स. काय म्हणतो रे राजा? पोटेन्शियल डिफरन्स. व्ही म्हणजे काय रे? व्होल्टेज. व्होल्टेजला कशामध्ये मेजर करतो? पोटेन्शियल डिफरन्स. मेजर इन व्होल्ट. काय रे? व्होल्ट मध्ये मेजर करतो. आय करंट. आय म्हणजे काय? करंट. मेजर इन कशात मोजतो रे? एम्पियर. करंट कशामध्ये मोजतो रे? एम्पियर मध्ये मोजतो. आर रेजिस्टन्स. रेजिस्टन्स कशामध्ये मोजतो? ओहम्स मध्ये मोजतो. रेजिस्टन्स कशामध्ये मोजतो? ओहम्स मध्ये मोजतो. दादा हे व्होल्टेज काय आहे? करंट तर आम्हाला समजलं, रेजिस्टन्स काय नक्की? तर बघा, आता हे एक इलेक्ट्रिकल वायर आहे. फॉर एक्झाम्पल वायर वायर वायर, हा एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं मी लेक्चर. इलेक्ट्रिकल काय? ही एक वायर आहे. हा ए पॉइंट आहे, हा झेड पॉइंट आहे. ए कडून झेड कडे इलेक्ट्रिक करंट जाणार आहे, ए कडून झेड कडे. मग ए कडे असताना इलेक्ट्रिक करंट होतो 100. एक्झाम्पल किती आहे? 100. इलेक्ट्रिक करंट ट्रॅव्हल होणार. जेव्हा ते ट्रॅव्हल होतं त्याच्यामध्ये रेजिस्टन्स लागतो, फरक येतो. मग फरक कितीने? लास्टला झेडला 70 पोहोचतो. दादा इकडे 100 इकडे 70, याच्यातला डिफरन्स काय? यातला डिफरन्स किती? 30. 30 झाला पोटेन्शियल डिफरन्स. 30 काय झाला? पोटेन्शियल. इनिशियल इलेक्ट्रिकल एनर्जी, फायनल इलेक्ट्रिकल एनर्जी ही मायनस केली, अर्थ काय येतो तुमचा? पोटेन्शियल डिफरन्स. काय येतो रे? पोटेन्शियल डिफरन्स. आपल्याला बघायचं आहे फर्स्ट न्यूमेरिकल बघायला सुरुवात करतोय. काळजीपूर्वक लक्ष द्या पोरांनो. चला चला चला, लक्ष आहे पोरांनो तुमचं? फास्ट चॅट मध्ये टाका. फास्ट लक्ष आहे का रे? हाऊस द जोश? हाय सर, टाका फास्टली. जोश कसा आहे माझ्या पोरांचा? माझ्यासारखा जोश आहे का नाही? एकदम हाय जोश ठेवायचा आपल्या लेक्चर मध्ये. चला, फर्स्ट तुमचं न्यूमेरिकल काय म्हणतोय? हीट एनर्जी इज बिंग प्रोड्यूस. हीट एनर्जी प्रोड्यूस होते इन अ रेजिस्टन्स इन अ सर्किट. रेजिस्टन्स जो असतो सर्किट मधला, ऍट द रेट, त्याचा रेट काय? 100 वॅट. किती वॅट? 100 वॅट. वॅट आलं म्हणजे काय? पॉवर. वॅट म्हणजे काय? पॉवर आली 100 ची. द करंट ऑफ, करंट किती आहे? 3 एम्पियर. 3 आय, करंट कशामध्ये मोजता? आय ने. इज फ्लोविंग इन सर्किट. सर्किट मध्ये करंट किती मोजते? 3 एम्पियरचा. पॉवर किती आहे? 100 वॅटची आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स? त्याच्यात रेजिस्टन्स नक्की किती असेल? पहिले नियम आहे, जे दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं. बोला माझ्या मागे. जे दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं. काय दिलेलं आहे दादा? मला समजत नाही. मी माझ्या पोरांना सांगितलंय वॅट. वॅट म्हणजे काय? पॉवर. पॉवर काय आहे पोरांनो गिवन मध्ये? 100 वॅट. नियम असाच आहे, जसं मी तुम्हाला लिहून दिले पेपरात असंच लिहायचंय प्रॉपरली. गिवनला सुद्धा 1 मार्क्स देतात, नीट लक्षात घ्या. पॉवर, पॉवर काय आहे? 100 वॅट आहे. किती रे राजा? 100 वॅट आहे. त्यानंतर करंट दिसते तुम्हाला किती रे? 3 एम्पियर. करंट किती रे? 3 एम्पियर. करंट किती आहे रे? 3 एम्पियर. जे दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं. मग दादा आता माझ्या पोरांना एक गोष्ट माहिती आहे, काढायचं काय? विचारलं काय? रेजिस्टन्स. रेजिस्टन्स नक्की किती आहे यासाठी कुठला फॉर्म्युला वापरायचा रे? पॉवर. पॉवर आपल्याला माहिती की नाही? मग पॉवर काय माहिती आपल्याला? व्ही इंटू आय. मी तुम्हाला एक टिप देऊ का? ह्या चॅप्टर मध्ये मोस्टली हाच फॉर्म्युला यूज करा, काही झालं तरी पण. बघा उत्तर किती सिम्पली काढतो ना, तुम्हाला लक्षात येईल. बघा आता, पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट. पॉवर आपल्याला माहिती आहे, करंट आपल्याला माहिती आहे, आय. व्ही आपल्याला तर माहिती नाही दादा, पण आपल्याला तर रेजिस्टन्स शोधायचा आहे ना. तुम्हाला समजेल मी हा फॉर्म्युला काय यूज करा, फक्त आता लक्ष द्या. पॉवर किती रे?
100 वॅट. पीच्या ठिकाणी काय लिहू 100 इज इक्वल टू व्होल्टेज किती रे माहित नाही दादा, मग फक्त व्ही लिहा इनटू करंट किती रे राजा, करंट आहे 3 एम्पियर, मग काय रे 3 लिहा. 100 इज इक्वल टू व्होल्टेज इनटू करंट किती आहे 3 आहेत. व्ही आपल्याला काढायचंय, मग काय करायचं, जे आपल्याला फाइंड करायचं आहे ते एका बाजूला, जे दिलेलं आहे ते एका बाजूला. फाइंड काय करायचं आहे व्ही बरोबर 100 डिवाइड बाय कोण जाईल रे 3. 100 डिवाइडला कोण जाईल 3 जाईल. मग आता इथे आपल्याला काय भेटला व्ही म्हणजे व्होल्टेज भेटला. पुढे जायचं का नाही, सॉल्व्ह करायची गरज नाही. का सांगतो मी तुम्हाला. व्ही आपल्याला दिलेला आहे, बरं ठीक आहे. आता रेजिस्टन्स कुठे येतोय आठवते का तुम्हाला, एक ओहम्स लॉ आपण बघितला होता. व्ही जर का माहित असेल इज इक्वल टू आय इंटू आर. व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. आर रेजिस्टन्स, आर म्हणजे काय रेजिस्टन्स. आता मला सांगा व्ही आपल्याला माहितीये का, माहितीये. आय आपल्याला माहितीये का, माहितीये. आर आपल्याला माहितीये का, माहित नाही. म्हणजे काय, आता आपण आर ला फाइंड करू शकतो ना अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ. पोरं म्हणतील काही की दादा पहिलेच का बरं नाही यूज केला फॉर्म्युला, पहिले यूज केला असता तर. मला सांगा व्ही माहितीये का, नाही. आर माहितीये का, नाही. फक्त एका व्हॅल्यूने फाइंड होऊ शकतं का, नाही. म्हणून आपण पहिले पॉवरचा फॉर्म्युला यूज केला आणि मग ओहम्स लॉचा फॉर्म्युला आपण यूज करतो आहे. मग व्ही बरोबर काय रे 100 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू करंट किती रे पोरांनो 3 एम्पियर 3. रेजिस्टन्स किती आहे माहित नाही इनटू आर आपण जर का लिहून घेतला. मग जे दिलेलं आहे ते एका बाजूला, जे फाइंड करायचंय ते एका बाजूला. 100 डिवाइड बाय 3 3 इकडे जाईल मल्टिप्लिकेशनला इज इक्वल टू आर. आपल्याला आर भेटून जाईल. 3 त्रिक 9 3 इंटू 3 3 3 जा 9. 3 गुणिले 3 किती होतात 9. आर बरोबर रेजिस्टन्स बरोबर 100 डिवाइड बाय 9. मला सांगा आता 100ला जर का 9ने भागाकार दिला, डिवाइड केलं, 9 1 जा 9 होता, रिमेनिंग 1. 9 1 जा 9 रिमेनिंग 1 10 झाले. परत एकदा 9 1 जा 9 रिमेनिंग 1. पॉइंट मध्ये असं चालूच राहील. अप्रॉक्सिमेटली उत्तर किती आलं 11. तुम्ही राईट साईडला कॉर्नर मध्ये माझ्या वरती बघितलं आन्सर 11 वॅट दिलेलं आहे. आन्सर ते दिलेलं असेल, तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की हेच त्याचं आन्सर आहे का. फास्टली सांगा, समजलंय का, फास्टली पटापट फास्ट सांगा, फास्टली बच्चा. सिंपल आहे की नाही. पॉवर जे दिलेलं आहे, पॉवर करंट रेजिस्टन्स लिहून घेतलं. मग पॉवर दिलेलं आहे ना, फॉर्म्युला यूज करा पॉवरचा. पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू आय. व्हॅल्यू पुट करा. मग आपल्याला काय भेटला व्होल्टेज भेटला. व्होल्ट दिसला आपल्याला, दादा रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय आहे व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. ओहम्स लॉ काय आहे व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला रेजिस्टन्स मिळून जाईल. फर्स्ट चला चला 2 टंगस्टन बल्ब, 2 बल्ब घेतले. बल्ब लावून टाकीन तुझे मी, लक्ष दे इकडे. एक आहे तुमचा 100 वॅट आहे त्याचं वर्क ऑन, एक 100 वॅट आणि एक 60 वॅट वर्क ऑन 220 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स. त्यांच्यातला पोटेन्शियल डिफरन्स काय आहे 200 आहे. इफ सॉरी इफ दे आर कनेक्टेड इन पॅरलल, जर का ते पॅरलल कनेक्ट केले असतील, हाऊ मच करंट फ्लो इन मेन कंडक्टर. मेन कंडक्टर मध्ये किती करंट फ्लो होईल. सॉरी पोरांनो थोडं पाणी प्यावं लागतंय. आय नो तुम्हाला वाटत असेल की यार दादा खूप वेळा पाणी पितो, पण प्रॉब्लेम काय ना की ऑफिसवरून लेट थकून आल्यानंतर ते पाण्याची खूप कोरड पडते घशाला, त्यामुळे सो सॉरी. मी गौतम दादा रिक्वेस्ट करायच्या पुढे असं काही झालं थोडे कट करत जा, जेणेकरून मुलांना ते आता कसं ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो ना रॉ व्हिडिओ टाकत जा. त्यात तुम्ही बऱ्याच मुलांनी गौतम दादाच्या इंस्टाग्राम आयडीला जाऊन मेसेज केले दादा रॉ व्हिडिओ टाकत जा वगैरे, त्यामुळे त्यांनी आता रॉ व्हिडिओ टाकण्याचं ठरवलं होतं. बट डोंट वरी, असे काय असतील डिस्टर्ब नका हो, फक्त मी पाणी वगैरे पित असेल तर. आय होप सो तुम्ही अंडरस्टँड करू शकतात तेवढं. चला फर्स्ट बल्ब, पहिल्या बल्बची माहिती लिहून घ्या. फर्स्ट बल्बचं वॅट पॉवर किती रे पोरांनो 100 आहे. आता 2 बल्ब आहे ना, 2 पॉवर येणार, मग P1 नाव दिलं मी त्याला. किती आहे 100 वॅट. यानंतर
पोटेन्शियल डिफरन्स व्ही दोघांसाठी कॉमन आहे, V1 V2 लिहायची गरज आहे का नाही, नॉर्मल व्ही लिहा. पोटेन्शियल डिफरन्स किती आहे 200 व्होल्ट. आता बल्ब 2 सेकंड बल्ब साठी लिहा. पॉवर किती आहे P2 ची 60 वॅट. किती आहे रे 60 वॅट. व्होल्टेज किती आहे रे 220. किती आहे रे राजा 220 व्होल्टेज आहे. मग इफ दे आर कनेक्टेड इन पॅरल, बऱ्याच मुलांना माहित नाही पॅरल, समांतर जर का असेल तर त्यांची बेरीज करायची. काय करायची बेरीज, एवढं लक्षात राहू द्या. जर का पॅरल असेल तर ऍडिशन होते, पॅरल असेल तर ऍडिशन होते. हाऊ मच करंट, किती करंट फ्लो होईल इन मेन कंडक्टर. किती करंट म्हणजे काय इलेक्ट्रिकल टोटल करंट किती फ्लो होईल. काय रे पोरांनो टोटल करंट किती फ्लो होईल मला सांगा. बल्ब 1 आणि बल्ब 2 मध्ये टोटल करंट जर का फाइंड करायचं असेल तर त्या अगोदर मला बल्ब 1 चा इलेक्ट्रिक करंट काय आहे ते फाइंड करावं लागेल आणि बल्ब 2 चा इलेक्ट्रिक करंट काय आहे ते फाइंड करावं लागेल. माझी ते फाइंड करून घेऊया. बघा पहिले घेऊया आपण बल्ब 1 साठी. काय आहे फॉर्म्युला आपला P पॉवरचा. पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट. पॉवर P1 फर्स्ट बल्ब साठीचा, व्होल्टेज कॉमन, I1 करंट 1 बल्ब नंबर 1 साठीचा. बघा व्हॅल्यू फक्त पुट करा. P1 काय आहे रे 100 वॅट इज इक्वल टू व्होल्टेज काय आहे रे 220 व्होल्ट लिहून घ्या इंटू करंट माहित नाही दादा I1 जसाच तसा लिहून घ्या. आता जो 100 आहे जे दिलेलं आहे ते एका बाजूला, जे फाइंड करायचंय ते एका बाजूला. मग दिलेला काय 100 आणि 220 डिवाइडला जाईल. 100 डिवाइड बाय 220 इज इक्वल टू काय भेटेल I1 भेटेल. काय भेटेल रे I1 0 0 कट झाला. 0 0 काय केला कट केला. 10 डिवाइड बाय 20 काय आला I1. I1 बरोबर 10 डिवाइड बाय 20 अप 22 आन्सर्स आपल्याला मिळालेला आहे. बरं हे झालं बल्ब 1 साठी. बल्ब 2 साठी सेम प्रोसिजर. बघा P2 इज इक्वल टू V इंटू I2. पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट. P2 ची व्हॅल्यू किती आहे 60. व्हॅल्यू फक्त पुट करा. त्यानंतर व्होल्टेज 220 इंटू I2 माहित नाही दादा. परत एकदा जे दिलेलं आहे ते एका बाजूला, जे फाइंड करायचंय ते एका बाजूला. मग 60 डिवाइड बाय 220 घेतलं. 0 0 कट झाले. 0 0 कट झाले. काय भेटेल आपल्याला I2 भेटेल. I2 बरोबर करंट 2 म्हणजे बल्ब 2 चा करंट किती येईल 6 डिवाइड बाय 22. किती येईल 6 डिवाइड बाय 22. करंट किती येईल रे 6 डिवाइड बाय 22. मला सांगा टोटल करंट कधी भेटेल जेव्हा करंट 1 आणि करंट 2 म्हणजे बल्ब 1 चं करंट आणि बल्ब 2 चं करंट ऍडिशन होईल. काय होईल रे ऍडिशन. काय ऍडिशन होईल दादा पॅरलल मध्ये काय होते ऍडिशन. मी तुम्हाला काय सांगितलं पॅरलल मध्ये काय होते ऍडिशन. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग टोटल करंट म्हणजे I इज इक्वल टू I1 प्लस I2. काय रे I1 प्लस I2. काय रे I1 प्लस I2. काय रे I1 प्लस I2. टोटल करंट इज इक्वल टू I1 प्लस I2. काय रे I1 प्लस I2. रिपीट रिपीट डोक्यात फिट. मग सिंपल मध्ये गालावरती डिंपल असं फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. I1 काय आहे 10 डिवाइड बाय 22. I22 काय आहे 6 डिवाइड बाय 22. आता ऍडिशन करायची आहे. मग डिव्हाइडचा जो असतो पोरांनो हा काय सेम आहे कॉमन घ्या आणि अबवची काय होईल ऍडिशन. मॅथमॅटिक्सचे रूल तुम्हाला इथे माहिती पाहिजे. म्हणजे काय 10 प्लस 6 16 होतील. 22 to 22 कॉमन येईल आणि याचं काय होईल डिवाइड जर का आपण केलं तर तुम्हाला माहिती दोनाच्या पाड्यामध्ये दोघी येतात. दोनाने भाग जाऊ शकतो का हो. 2 8 जा 16 होतील आणि 2 8 जा 16 झाले आणि 2 1 जा 2 2 1 जा 2 म्हणजे 11 2 जा 22. 8 बाय 11 याचा जर का पुढे तुम्ही मॅथमॅटिकली सॉल्व्ह केलं फायनल आन्सर तुम्हाला भेटून जाईल. करंट विल फ्लो इन मेन कंडक्टर 0.72. किती रे राजा 0.72 अँपियर एवढं करंट प्रोड्यूस होईल. तेवढंच आन्सर येतं ते काही इश्यू नाहीये. आन्सर्स तुम्हाला दिलेलं राहील. तुम्हाला फक्त एवढं प्रूफ करायचं आहे. समजलंय सिंपल आहे की नाही एकदम सिंपल आहे की नाही राजा. बऱ्याच मुलांना समजलं असेल टेन्शन घेऊ नका.
लेक्चर झालं, व्हिडिओ तसंच असतो, रिपीट करा. बरेच मुलं मला सांगतात की दादा, अरे आमचं बऱ्याच मुलांना 8 नंतर 9 नंतर मोबाईल भेटतो. राजा रे टेन्शन का घ्यायचंय, व्हिडिओ तर तसंच असतो की नाही. तुम्ही तेव्हाही लेक्चर करूच शकतात की, अजिबात नाही. 7चा टायमिंग आता थोडा फिक्स झालेला आहे, डोंट वरी. हळूहळू नंतर हवं तर तुमच्या मर्जीनुसार शिफ्ट करण्याचा मी ट्राय करतो, पण आता थोडं सेट झालंय त्यामुळे टाइम नको चेंज करायला असं मला वाटतंय. नेक्स्ट, हु विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी. कोण सगळ्यात जास्त इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करेल, जो टीव्ही बघणारा आहे की जो हीटर यूज करणारा आहे. एक जण टीव्ही बघतोय, एक जण हीटर यूज करतो आहे. बरं, जे गिवन आहे ते लिहून घ्यायचं. काय आहे गिवन? टीव्ही सेट पॉवर किती दिलेली रे? 500 वॅट. किती वॅट? 500 वॅट. किती मिनिटामध्ये रे? टाइम बरोबर 30 मिनिट. किती मिनिट? 30 मिनिट. पुढे हीटर, हीटर यूज करणारा किती पॉवर यूज करतोय? वॅट म्हणजे काय? पॉवर. पहिलेच सांगितलं होतं, युनिट लक्षात ठेवा. वॅट म्हणजे पॉवर. मग जो हीटर यूज करतोय तो 600 वॅट एवढी पॉवर. मग काय? पॉवर इज इक्वल टू 600 वॅट. बरोबर. टाइम किती लागतोय रे? 20 मिनिट्स. किती टाइम रे पोरांनो? 20 मिनिट्स. किती टाइम रे राजा? 20 मिनिट्स एवढा टाइम लागतो आहे. मग इलेक्ट्रिकल एनर्जी किती यूज होईल? कोण सगळ्यात जास्त इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करतं? इलेक्ट्रिकल एनर्जीचा फॉर्म्युला पहिले लिहा. कोणता? आता इथे विचारलं काय? इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जीचा आपला फॉर्म्युला होता, मी स्टार्टिंगला सांगितला. काय रे राजा? बरं, इलेक्ट्रिकल एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. इलेक्ट्रिकल एनर्जी इक्वल टू पॉवर इंटू टाइम. इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू पॉवर इंटू टाइम. पॉवर इंटू टाइम. लक्षात ठेवा. रिपीट रिपीट, डोक्यात फिट. चला, टीव्ही सेट. तर टीव्ही सेट जो आहे याच्याबद्दल पहिले आपण इलेक्ट्रिकल एनर्जी किती कंझ्युम करतो ते बघू. बरं, पॉवर काय आहे? 500 वॅट आहे. 500 लिहून घ्या. टाइम किती रे? 30 मिनिट्स आहे. 30 लिहून घेतला. बरं, 500 इंटू 30 किती होता रे? 1500 होता. 1500 वॅट एवढी इलेक्ट्रिकल एनर्जी यूज केली. बरं, हीटर. हीटर काय? सेम फॉर्म्युला, पॉवर इंटू टाइम. पॉवर किती रे? 600 आहे. टाइम किती आहे? 20 मिनिट्स आहे. इंटू 20 मिनिट्स. बरोबर. फायनल आन्सर काय येणार रे तुमचं राजा? 1200. किती रे? 1200. 1200 वॅट. 1500 वॅट, 1200 वॅट. सिंपल आहे. तुम्हाला आता पुढे सॉल्व्ह करायची गरज आहे का? मला सांगा, कोण सगळ्यात जास्त वॅट एनर्जी यूज करतोय? टीव्ही सेट की हीटर? फास्ट चॅट मध्ये टाका. सगळ्यात जास्त कोण इलेक्ट्रिकल एनर्जी स्पेंड करताय? टीव्ही सेट की हीटर? फास्ट. समजलं पाहिजे तुम्हाला. टीव्ही सेट की हीटर? व्हेरी गुड, व्हेरी गुड. कोण रे पोरांनो? सगळ्यात जास्त टीव्ही स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी. टीव्ही सगळ्यात जास्त एनर्जी यूज करतो हीटर पेक्षा. एक्झाम्पल आहे. चलो नेक्स्ट, लास्ट बट नॉट द लिस्ट, एक तुम्हाला पूर्ण छान क्वेश्चन दिला आहे. ॲन इलेक्ट्रिक आयन. हा एक महत्वाचा आहे आणि छान प्रश्न. एक इलेक्ट्रिकल आयन आहे, 1100 वॅट एवढी काय त्याची पॉवर इलेक्ट्रिकल एनर्जी जी कंझ्युम करतो आहे. कुठल्या महिन्यामध्ये? एप्रिल महिन्यामध्ये. 1100 वॅट एवढी त्याची एनर्जी पॉवर यूज करतोय तो एप्रिल महिना. एप्रिल महिना किती? 30 दिवसांचा असतो, एवढं लक्षात ठेवा. इलेक्ट्रिकल कंपनी चार्जेस, एखादी इलेक्ट्रिकल कंपनी ना 5 रुपये पर युनिट चार्ज करते. मग त्यांनी विचारलेलं आहे की टोटल किती इलेक्ट्रिक म्हणजे आपल्याला चार्जेस पे करावे लागतील. बघा, पहिले काय गिवन लिहून घ्यायचं. पॉवर काय रे? 1100 वॅट आहे. टाइम 2 तास. 1100 वॅट एवढी पॉवर रोज 2 तास एवढी यूज केली. किती रे? 2 तास. बरा, कुठल्या महिन्यात रे? मंथ ऑफ एप्रिल. एप्रिल महिन्यात एकूण दिवस किती रे राजा? 30 दिवस. किती दिवस? 30. 1100 वॅट एवढी पॉवर आहे. टाइम 2 तास आहे. मंथ एप्रिल आहे. एका महिन्यात 30 दिवस एप्रिलच्या असतात. सो मला आता सांगा, जो टाइम आहे टोटल टाइम जर का 2 तास आहे, जर 30 दिवस यूज केला आपण, 30 दुने 60 म्हणजे 60 तास टोटल टाइम जो आहे आपण यूज केला आहे एप्रिल महिन्यामध्ये. मग माझ्या पोरांना बऱ्यापैकी क्लॅरिटी भेटली आहे. आता फॉर्म्युला कोणता यूज करायचा? बरं, चार्जेस काय रे? चार्जेस ₹5 रुपीज पर युनिट. एका युनिट मागे किती चार्ज करताय? 5 रुपये चार्ज करत आहे. मग पॉवर इज इक्वल टू, मला सांगा आता, 1100 वॅट आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी कशामध्ये मोजतो आपण? किलो वॅट मध्ये. कशामध्ये रे? किलो वॅट. इथे किती दिली? वॅट. किती दिली राजा? वॅट. वॅटचं कन्व्हर्जन आधी किलो वॅट मध्ये करून घ्या. 1100 वॅट आहे.
डिवाइड बाय 1000 करा, म्हणजे तुम्हाला किलोवॅट भेटेल. 0 कट होतील. 11/10 एवढी काय भेटली तुम्हाला? पॉवर भेटली. काय भेटली रे? एवढी तुम्हाला पॉवर भेटली. मी काय केलं, इलेक्ट्रिकल एनर्जी काढायची ना आपल्याला. मग बरं, त्याच्यामध्ये काय पॉवर काय असते? किलोवॅट मध्ये मोजता इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. इथे काय वॅट आहे, वॅटचं कन्व्हर्जन किलोवॅट मध्ये केलं. कसं करायचं? डिवाइड बाय 1000 करायचं. बरं, पॉवर मिळाली आहे. आता इलेक्ट्रिकल एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. पॉवर इंटू टाइम. इलेक्ट्रिकल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? पॉवर इंटू टाइम. इलेक्ट्रिकल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? पॉवर इंटू टाइम. मग पॉवर काय आहे? 11/10 इंटू टाइम काय रे? 60 हवर्स इंटू 60. 10/6 जा किती होता रे राजा? 10/6 जा म्हणजे 0 कट होऊन जाईल तुमचा. उरला काय? 11/10 आहे इंटू 60 आहे. 0 कट होऊन गेला. 11/6 जा 66. किती रे राजा? 66 एवढी एनर्जी यूज झाली. म्हणजे काय? टोटल एक्सपेन्स काढायचा असेल. टोटल इलेक्ट्रिकल एनर्जी किती झाली? 66. एका युनिटला 5 रुपये, तर 66 युनिटला किती रे? मग टोटल एनर्जी किती? 66 इंटू 5 बरोबर 330 रुपये एवढे पे करावे लागतील आपल्याला एप्रिल मंथ मध्ये. समजलंय? मग तुम्ही ना काय करायचं, आता तुमच्यासाठी एक हे देतो मी तुम्हाला टास्क. येणाऱ्या वीकमध्ये तुमच्या घराचं जे लाईट बिल आहे ते घ्यायचं. किती युनिट तुम्ही यूज केले आहे ते काउंट करायचं. इनटू किती पर युनिट किती चालू आहे? 9 रुपये, 10 रुपये, 11, 12 वॉट एव्हर काय असेल ते चेक करायचं. मल्टिप्लिकेशन करायचं. तुमच्या लाईट बिलचा फोटो आणि तुम्ही आलेला आन्सर मॅच करते का ते चेक करा. नक्की पाठवा. ओके. सो हे प्रॅक्टिकल तुम्ही स्वतः, प्रॅक्टिकल म्हणजे रिअल टाइम सायन्स आहे ना, हे ऍक्च्युअली मध्ये वापरायची गोष्ट आहे. आपल्याला कधी वापरलं नाही. सो ते तुम्ही आणायचंय त्याचं उत्तर, आणि तुमचं उत्तर बरोबर आलं का हे मला तुम्ही शेअर करायचं आहे इंस्टाग्रामला स्टोरीद्वारे. स्टोरीवर सायन्सवाला दादाला मेन्शन करा, म्हणजे मला समजेल की नक्की तुम्ही खरंच प्रामाणिक पद्धतीने रिअल टाइम मध्ये त्याचा वापर करतायत की नाही. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत मजा करा, मस्ती करा, पण आपल्या आईवडिलांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. बाय द वे, संडे फंडे, आता संडे संपत आला, उद्यापासून मंडे, मन्ना होकर भी स्कूल में जाना पडेगा. पण मी तुम्हाला वारंवार सांगत आलोय की जर तुम्हाला उद्या शाळेत जायचा कंटाळा येत असेल, सकाळी उठायचा कंटाळा येत असेल ना, ज्या दिवशी तुमच्या शाळेचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे की आज हा जो आपल्या शाळेचा युनिफॉर्म आहे, गणवेश आहे, हा शेवटचा दिवस आहे तो घालण्याचा, विअर करण्याचा. जेव्हा तुम्ही घरी येणार आणि शाळेचा युनिफॉर्म ज्यावेळेस काढतात, तर तुम्हाला माहिती आहे हा युनिफॉर्म आता ह्यानंतर आपल्याला कधीही घालता येणार नाहीये. मग तो तसाच जी घडी घालून आपल्या ज्या अलमारीमध्ये तो ठेवला जातो, तो नंतर कधीच काढला जात नाही. त्या युनिफॉर्मची खूप जास्त रिस्पेक्ट आहे, खूप जास्त इमोशन्स आहेत. तुमच्या शाळेच्या मित्रांसोबतचा खूप चांगला टाइम स्पेंड करा पोरांनो. हे शेवटचं वर्ष आहे, अभ्यास नक्कीच करा, एन्जॉय चांगला करा, मित्रमैत्रिणींसोबत कमी भांडा. आणि अजून एक पोरांनो, एक इम्पॉर्टंट अपडेट आहे तुमच्यासाठी. आय होप सो की हे व्हॉट्सअप ग्रुपच्या आपल्या समर्पण बॅचच्या मुलांना माहीत असेल. तर रक्षाबंधनानिमित्त म्हणजे नेक्स्ट आठवड्यात रक्षाबंधन हे आय थिंक फ्रायडेला आहे, शुक्रवारी आहे, बट शनिवारी म्हणजे सॅटर्डेच्या दिवशी संध्याकाळी 7 ते 8 किंवा 8 ते 9 तुमच्या हिशोबाने आपण एक झूम मीटिंग आयोजित केलेली आहे, ज्यामध्ये जेवढ्या पण समर्पण बॅचच्या आपल्या लहान लहान दिदी आहेत त्या सगळ्यांनी जॉईन व्हा. तुम्हाला दादासोबत, तुमच्या त्याचबरोबर गौतम दादासोबत, आपल्या टीमचे मॅनेजर्स, आपली टीम यांच्यासोबत तुम्हाला बोलण्याची संधी आहे. तुमचे काही प्रश्न असतील, डाऊट असतील, या सगळे क्लिअर जाईल. मजा येईल तुम्हाला. आपण छान ऑनलाईन सेलिब्रेशन करणार आहेत रक्षाबंधनचं. फ्रायडेला तर नाही, बिकॉज ऑब्व्हियसली शुक्रवारी मी सुद्धा रक्षाबंधनामध्ये असेल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरी सेलिब्रेट करत असाल. सो आय होप सो की शनिवारचा दिवस हा योग्य असेल. तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त मुलींनी त्यात पार्टिसिपेट करा म्हणजे काय, गुगल फॉर्मची लिंक आज मे बी आज थोडंसं लेक्चर झाल्यानंतर रात्रीपर्यंत किंवा उद्या तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक येऊन जाईल. आय रिक्वेस्ट ही मीटिंग खूप छान पद्धतीने व्हावी. यात प्लीज मुलांनी उगाच मस्ती करण्यासाठी जॉईन होऊ नका. यात फक्त मुली असतील, मुलींनी अजिबात काळजी करायचं कारण नाहीये. स्वतः तुमचा दादा तिथे असणार आहे. बिंदास तुमचा दादा असल्यावर टेन्शन घ्यायची गरज आहे का? बिंदास तुम्ही त्याच्यात ऍड होऊ शकता. दादा नक्की ह्यात काय होणार आहे? फार काही नाही रे, ऑनलाईन पद्धतीने रक्षाबंधन सेलिब्रेशन, दादासोबत मारायला मिळणार तुम्हाला गप्पा, तुमचे काही प्रश्न आहेत, काही डाऊट आहे, या 10वीच्या उद्देशाने, भविष्याच्या उद्देशाने, किंवा दादा आपण लेक्चर्स कसे कम्प्लीट करणार आहे, किंवा काही व्हॉट एव्हर तुम्हाला जे काही दादाला विचारायचं आहे
ते तुम्ही बिनधास्तपणे गौतम दादाला काय विचारायचं असेल बिनधास्त विचारू शकतात. मजा येणार आहे खूप. सो जास्तीत जास्त मुलींनी गुगल फॉर्मची जी लिंक आहे आय मेन्शन ही लिंक प्लीज. इंस्टाग्रामवर मी अपडेट देणार नाही याबद्दल आणि युट्यूबवर पण लेक्चर मध्ये मी याच्यासाठी सांगतोय की थोडंसं जास्त मुलांपर्यंत नका पोहोचू, कमीत कमी मुलांमध्ये राहू द्या, बिकॉज जास्तीची लिमिट नाही आहे तिथे, खूप कमी जणांसोबत आहे. सो कमी जणांना माहिती असेल तर कमी मुलं येतील, म्हणजे मुली येतील आणि कमी मुलींसोबत चांगलं डिस्कशन होईल. आणि मला प्रत्येकाशी 1 to 1 कन्व्हर्सेशन करायचं मी ट्राय करणार आहे. सो जास्त नसतील तर व्हॉट्सअप ग्रुपला लिंक आली असेल, लिंक सबमिट करा. सगळ्या मुलींना मी रिक्वेस्ट करेल तुम्ही त्यात लिंक टाका आणि तुमच्या दादासोबत तुम्ही मस्तपैकी छान रक्षाबंधन सेलिब्रेट करा. आपल्या समर्पण बॅचचं हे रक्षाबंधन लक्षात राहील आपल्या. तिथे टायमिंग्स आहेत, काही फील्ड आहेत, तुमचं नाव वगैरे ह्या गोष्टी. आणि आज तुझा तुम्ही फॉर्म भरला म्हणजे आम्हालाही समजेल डेटानुसार किती मुली आहेत काय, आणि त्यानुसार नेक्स्ट सॅटर्डेला आपली ही झूम मीटिंग आयोजित केली जाईल. तुम्हाला ग्रुपवर लिंक येईल. आय होप सो की त्या अगोदर तुम्ही झूमचं जे ऍप असेल ते डाउनलोड करून ठेवा. त्याच्या काय प्रोसिजर्स आहेत त्या छोट्या मोठ्या करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जॉईन होताना काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुम्ही 10वीचे पोरे, तुम्ही काय आता लहान नाही राहिले की झूम मीटिंग कशी जॉईन करायची काय, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की ज्यावेळेस लिंक येईल, लिंक आल्यानंतर काळजी करू नका, त्यात काही मुली पण असणार आहेत आपल्या टीम सायन्सवाला दादामधून. तर आपल्या ज्या मॅनेजर्स आहेत त्या तुमच्याशी आधी बोलतील, डिस्कस करतील. सो मुलींना काळजी करायचं काही कारण नाही, बिंदास ऍड व्हा. त्यानंतर गौतम दादा असेल, मी असेल, मस्त गप्पा मारूयात, भेटूयात पुढच्या शनिवारी. इट्स अ फर्स्ट टाइम लाईव्हली आपण एकमेकांसोबत इंटरॅक्ट करणार आहोत. मजा येणार आहे. मी खूप एक्सायटेड आहे तुम्हाला सगळ्यांना भेटायला. तुमचं सेमी मीडियमचं हे लास्टचं शेवटचं लेक्चर होतं. नेक्स्ट आठवडा मराठी मीडियमचा असणार आहे, म्हणून मी सेमी मीडियमसाठी ही अपडेट देऊन ठेवली होती. भेटूयात नेक्स्ट सॅटर्डेला, मजा करूयात. थँक्यू सो मच. तोपर्यंत मजा करा, मस्ती करा, पण आपल्या आईवडिलांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि लिंक फॉर्म लवकरात लवकर सबमिट करा. थँक्यू सो मच.